कुणबी सेनेचा आहे, नाभिक समाजातर्फे आहे, माळी महासंघातर्फे आहे, समता परिषदेचा आहे, असे वेगवेगळे जे आहेत. आणि आम्हाला खात्री आहे, आणि आमचे जे सगळे जे वकील जे आहेत, जे सगळे सिनियर वकील आहेत, ज्येष्ठ आहेत, ते सांगतात की निश्चित याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दोन्ही मार्गाने आम्ही प्रयत्न करीत असताना कोणीही आत्महत्येचा वगैरे विचारसुद्धा करता कामा नये. किंबहुना सगळ्यांनी शक्ती लावून जिथे जिथे आपल्याला सभा घेता येते, बीडला आता ही सभा घेतोय आपण, या तिथे प्रचंड महासागर लोकांना आपण दाखवूया, जनतेचा वेगवेगळे जे आहेत समाज, वेगवेगळे लीडर्स जे आहेत ओबीसीचे, ते सुद्धा आपापल्या परीनं जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतात, मोर्चे काढतात. महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुद्धा तहसीलदार, कलेक्टर, इतर अनेक ठिकाणी जे आहेत निवेदनं दिली जात आहेत. काही ठिकाणी उपोषणंसुद्धा लोकांनी केली. वेगवेगळ्या समाजाचे लोक आपापल्या पद्धतीनं जे आहे या लढाईसाठी ओबीसीचे घटक बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आमच्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगतोय, जनतेला, आणि ह्या मागासवर्गीयांच्या या लढाईमध्ये दलित समाज, आदिवासी, इतर सगळे समाज, त्यांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे. कारण ही बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेल्या या गोष्टी आहेत. 340 मध्ये ह्या ओबीसीच्या लहान लहान घटकांना, जातींना एकत्रितरित्या काही मदत केली पाहिजे. स्पष्ट म्हटलेलं आहे की काय करायला पाहिजे. 341 मध्ये अर्थातच दलित समाजाचं संदर्भामध्ये त्यांनी याची जी मांडणी केली, आणि 342 मध्ये आदिवासी समाज. तर आम्ही सगळे जे आहोत ते तिन्ही घटक हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या आणि पार्लमेंटने मंजूर केलेल्या या संविधानाच्या पोटी निर्माण झालेले हे आमचे हे वेगवेगळे जे आहेत घटक आहे. त्याचं संरक्षण आम्हाला आहे. आता इतर काही लोक बोलतात, तर बोलू द्या. आपण अनेक गोष्टी ह्या त्यांच्या कायद्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या नाहीत. ते आता पुढे जेव्हा येतील तेव्हा पाहू. पण तूर्त जे आहे आपले एकही भंग होऊन देता कामा नये आणि धीर सोडता कामा नये. लढाईला बाहेर पडलं पाहिजे. आपल्या सगळ्या या अलुतेदार बलुतेदार ओबीसी छत्रपतींच्या काळापासून हा आपला इतिहास आहे. हा लढण्याचा इतिहास आहे. पळण्याचा, रडण्याचा इतिहास या लहान लहान समाजाचा नाही. ज्यांना छत्रपतींची मावळ्यांची सेना म्हणतो, ते मावळेत तुम्ही, आम्ही आहोत. तर अजिबात कुणीही याच्यामध्ये आत्मघातकी जे आहे असं काहीतरी आत्महत्या करणं वगैरे जे ह्या रस्त्यावर कृपया जाऊ नका. मराठवाड्यामध्ये धाराशिव, जालना, या सगळ्या सोलापूर, जालना, परभणी या 4 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीषण झाली आहे. अन्नवस्त्र निवाराची समस्या निर्माण झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला धाराशिवचे कलेक्टर नाचता का त्यांच्या समोर आलेल्या व्हायरल झालेलं. कुठे नाचले? धाराशिव जिल्हाधिकारी कुठे व्हिडिओ व्हायरल झाला. नाचले? एका कार्यक्रमात नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम होता, संगीताचा कार्यक्रम. तर तिथे त्यांना बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून. तर तिथे स्टेजवर जाऊन त्यांनी नाच गाणे पण केलेत, असं व्हिडिओ व्हायरल होतं. मला काय कल्पना नाही. मला वाटतं त्यांच्या घरात ते नाचले असतील तर तो त्यांचा भाग वेगळा. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आणि कलेक्टर हा शासनाचा त्या जिल्ह्यातला प्रमुख चेहरा आहे.
हे सगळ्यांनी लक्षात ठेवूनच आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.